गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे आणि शरद मोहोळवर 3 गोळ्या झाडण्यात आल्यात। गोळीबाराच्या घटनेनं आता पुन्हा एकदा पुणे हादरलाय आणि कोथरूड परिसरात शरद मोहोळवर हा गोळीबार झाल्याचं सध्या समोर आलंय। तर महत्त्वाची बातमी आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तर गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे आणि शरद मोहोळवर 3 गोळ्या झाडण्यात आल्यात आणि गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा पुणे शहर हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कोथरूड परिसरात शरद मोहोळवर हा गोळीबार झालाय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, गुंड शरद मोहोळची ही हत्या करण्यात आली आहे, काय माहिती मिळते या संदर्भातली? अत्यंत गंभीर घटना आहे। शरद मोहोळ याच्यावर 1:30 वाजताच्या दरम्यान गोळीबाराची घटना कोथरूडच्या सुतारदरा परिसरात घडली आणि याच गोळीबारात शरद मोहोळ याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। त्या 3 ते 4 जणांनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या। या गोळीबारात शरद मोहोळ याला गंभीर दुखापत झाली, त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि सध्या जी माहिती मिळते या शरद मोहोळ याचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर पुण्यात मोठं गंभीर वातावरण निर्माण झालंय। वेगवेगळ्या गटाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली वेगवेगळे गट पुण्यात आहेत आणि याच वादातून अशा पद्धतीनं गोळीबारात सकाळी 12:30च्या नंतर हा सगळा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत होती। ज्यात 3 जणांनी गोळ्या झाडल्या। 4 गोळ्यांची जी काडतूस आहेत ती घटनास्थळी बघायला मिळतात। रक्ताचा सडा घटनास्थळी आहे। शरद मोहोळ याच्या ज्या चपला आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि आता साधारणपणे 3:30 वाजता आहेत आणि तासाभरापूर्वी शरद मोहोळ यानं अखेरचा श्वास घेतलाय। गोळीबारात या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, या गोळ्या नेमक्या कोणी झाडल्यात, काही माहिती मिळते का? पूर्वविमर्शनातून हा हल्ला झालेला आहे, पण नेमके हल्लेखोर कोण होते याबाबत अजून कुठलीही जी माहिती आहे अधिकृतपणे ती पोलिसांकडून मिळू शकलेली नाही। पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि या सगळ्या घटनेची पोलीस चौकशी करतायत। बघावं लागणार आहे काय नेमकं माहिती समोर येते। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून सध्या हत्या करण्यात आली आहे आणि या घटनेनं सध्या पुणे शहर हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर गुंड शरद मोहोळ याचा या गोळीबारात मृत्यू झालाय।